मियावाकीची आताची जी परिस्थिती आहे ती फार वेगळी आहे। मी विचार पण केला नव्हता की आपण लावलेलं एक छोटंसं रोपटं एवढं मोठं विशाल होईल। आज 20 ते 25 फुटापर्यंत ही मियावाकी गेलेली आहे। 50 गावांच्या मियावाकी ह्या अजूनही चांगल्या आहेत, हिरवेगार दिसतात आणि इथे असलेलं पक्ष्यांचं प्रमाण हे अजून वाढलेलं आहे। त्यामुळे शेतीवर पण त्याचा प्रभाव पडलेला आहे। तो एक चांगला पक्ष्यांकरता जे कीड वगैरे आहेत तर शेतकऱ्यांचं पण चांगलं झालेलं आहे आणि गावामधील मुलांना जे काही विद्यार्थी आहेत त्यांना आपल्या वृक्षांची जाणीव झालेली आहे। तर मला असं वाटतं की मियावाकी ही एक फार वेगळी स्पर्धा या माध्यमातून तयार झालेली आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून गावातील गावकरी असतील, ग्रामपंचायत असेल, विद्यार्थी असेल, महिला असेल यांना फार वेगळं एक वातावरण निर्माण झालं आहे। वृक्षांविषयी मोठ्या प्रमाणात जाणीव निर्माण झाली आहे आणि या जाणीवेच्या माध्यमातून लोकांना एक प्रेरणा मिळाली वृक्षांबाबत की आपण जर आपले देशी वृक्ष जगवलेत तर कुठेतरी आपण भविष्यामध्ये ही एक पुंजी घेऊन चाललेलो आहे। महाराष्ट्रातील संगमनेरमध्ये 174 पैकी 50 गावांनी या स्पर्धेत भाग घेतला आणि या स्पर्धेची सुरुवात अशी झाली। डॉर्पिटल केमिकल्स लिमिटेडचे CSR हेड संतोष जगदने सर, डॉक्टर प्रकाश गायकवाड सर, डॉक्टर नागेश टेकाडे सर यांच्या माध्यमातून आम्हाला डॉर्पिटल जंगल कप स्पर्धा यांच्याबद्दल माहिती पडलं। मला आठवतो ते दिवस ज्यामध्ये मी पहिल्यांदा एक आदर्श BDO यांना भेटलो, जे गटविकास अधिकारी होते त्यांना भेटलो। अनिल नागणे साहेब हे संगमनेर तालुक्याचे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आहेत आणि यांना भेटल्यावर ती जी ऊर्जा होती, जी ऊर्जा टीमने तयार करून मला पाठवलं होतं तर ती डबल झाली। या माध्यमातून ही जी डबल ऊर्जा आहे हे घेऊन मी गावागावात गेलो। जवळपास 300 वृक्ष आम्हाला शोधायचे होते, 41 प्रकारचे। यामध्ये आम्ही जवळपास 50 नर्सरी शोधल्या आणि या नर्सरीच्या माध्यमातून आम्हाला नाशिकची एक नर्सरी आणि संगमनेरची नर्सरी या 2 नर्सरी आम्हाला अवेलेबल झाल्या। ही स्पर्धा सुरू असताना जेव्हा आम्ही सरपंचांना भेट दिली आणि या भेट दिल्यानंतर मुख्य जो काळ होता तो होता वृक्ष लागवडीचा। त्याच्या आधी आम्हाला त्या गावामध्ये जाऊन अवेअरनेस करायची होती। मी बऱ्याच ग्रामसभेमध्ये गेलो, तिथे लोकांना त्या गोष्टी समजून सांगितल्या। डॉर्पिटल स्पर्धा असेल किंवा लोकांना वृक्षांविषयी काय अजून काही माहिती द्यायची असेल किंवा मियावाकी काय कॉन्सेप्ट आहे, कारण मियावाकी हा कॉन्सेप्टच गावाकरता नवीन होता। वृक्ष लागवड ही त्यांनी ऐकलेली होती पण मियावाकी कॉन्सेप्ट हा नवीन होता। मियावाकी कसं करतात हे सुद्धा त्यांना थोडंफार नॉलेज नव्हतं। त्या माध्यमातून आम्ही 10 डिसेंबरला पहिलं मियावाकीचं ट्रेनिंग आयोजित केलं, ज्यामध्ये नागेश टेकाडे सर यांनी लोकांना अवेअरनेसबद्दल किंवा मियावाकी कॉन्सेप्ट याबाबत मार्गदर्शन केलं आणि ही ट्रेनिंग मोठ्या उत्साहाने जवळपास 150 लोकांच्या उपस्थितीमध्ये, ज्यामधील सरपंच असतील, ग्रामसेवक असेल आणि सगळे स्वयंसेवक हे सगळे आवडीने आलेत आणि हे ट्रेनिंग पार पडलं। यामध्ये आम्हाला काही अडचणी पण आल्यात, ज्यामध्ये 2 इलेक्शन्स पण यामध्ये आले होते। एक ग्रामपंचायत सरपंचांचं इलेक्शन आणि आमदारकीचं इलेक्शन। हे 2 इलेक्शन आल्यामुळे कुठेतरी स्पीड जी होती ती स्लो झाली, पण जेव्हा ती इलेक्शन संपलेत पुन्हा आम्ही आमची स्पीड वाढवली आणि 50 गावांमध्ये कसं काय मियावाकी लागवड करता येईल त्याबाबत विचार केला। दुसरी गोष्ट ही होती रिस्कची की एका गावामध्ये JCBचं काम झाल्यानंतर ती JCB दुसऱ्या गावामध्ये नेणे, तिथे JCB शोधणे किंवा आमची जी JCB आहे जी आम्ही रेंटनी घेतली होती ती दुसऱ्या गावामध्ये जाईल, असे अलग गावामध्ये जाणे हे फार मोठा एक टास्क झाला होता। कारण तिथला गावालासुद्धा हा एक प्रॉब्लेम होता की गावामधून अलग जागेवरून ते शेणखत गोळा करणे, तूस गोळा करणे हा एक फार मोठा, कारण पब्लिक कॉन्ट्रीब्युशन या स्पर्धेमध्ये 50% होतं आणि 50% हे संस्था देणार होते। झाडं वगैरे येऊन होते पण शेणखत गोळा करणे, त्यानंतर तूस गोळा करणे यामध्ये सरपंच आणि ग्रामसेवकांनी फार मदत केली। सोबतच जे काही गावातील व्हॉलंटियर असतील यांनी फार मोठी मदत हे सगळा जे मॅन्युअर आहे ते जमा करण्यास केली होती, ज्यामध्ये शेणखत असेल, तूस असेल, जीवामृत असेल, या सगळ्या गोष्टी त्यांनी स्वतःहून येऊन, कधी असं झालं आहे की सरपंच स्वतः ग्राउंड फील्डवर उतरले आणि त्यांनी शेणखत गोळा केलेला आहे ट्रॅक्टरमध्ये टाकण्याकरता। तर आपल्याला असं पण काही गोष्टी दिसून आल्या ज्यामध्ये सरपंचांनी स्वतः
खांद्याला खांदा लावून हे काम करू शकले। ट्रेनिंग झाल्यानंतर सर्वांनी खूप चांगलं मार्गदर्शन घेतलं डॉक्टर नागेश टेकाळे सर यांच्याकडून आणि मियावाकीला सुरुवात झाली। मियावाकी करत असताना ग्रामसेवकांच्या माध्यमातून, सरपंचाच्या माध्यमातून शेणखत गोळा झालं आणि आता खरी लढाई होती ती म्हणजे मियावाकी वृक्ष लागवड करण्याची। यामध्ये प्रामुख्याने ग्राउंडवर उतरून संतोष जगदने सर असतील, डॉक्टर नागेश टेकाळे सर असतील, डॉक्टर प्रकाश गायकवाड सर असतील, हे स्वतः ग्राउंडवर उतरून त्यांनी मियावाकी लागवड करण्यास मदत केली। सोबतच गटविकास अधिकारी अनिल लागणे सर असतील, यांनी सुद्धा 50 गावांमध्ये जाऊन मियावाकी लागवड कशी करायची आहे किंवा त्या मियावाकी जे काही कार्यक्रम होता त्याला उपस्थित राहून लोकांना मार्गदर्शन केलं। त्यामुळे काय झालं की ही जी स्पर्धा होती ही फार वेगळ्या स्वरूपाची झाली आणि लोकांना या स्पर्धेमध्ये आवड निर्माण झाली। या स्पर्धा सुरू असताना याच्यामध्ये 1 वर्षाचा कालावधी होता आणि या कालावधीच्या मध्ये बऱ्याच ॲक्टिव्हिटी सरपंचाच्या माध्यमातून, ग्रामपंचायतच्या माध्यमातून घेण्यात आल्या, ज्यामध्ये वृक्षदिंडी असेल, जलसंचयन आणि पाणी संचयन असेल, इतर वृक्ष लागवड असेल किंवा गावाच्या माध्यमातून अवेअरनेस करणे असेल, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या। यामध्ये प्रामुख्याने गावातील जे काही शिक्षक आहे, जिल्हा परिषदेचे शिक्षक असतील, जिल्हा परिषदचे मुलं असतील, यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आणि ही स्पर्धा वेगळ्या स्वरूपाचं एक वातावरण निर्माण करण्यास मदत झाली। या स्पर्धेचं मूल्यांकन हे फार वेगळं झालं आहे। म्हणजे आपण बऱ्याचदा बघतो की कोणतरी व्यक्ती, तिसरा व्यक्ती येऊन या गावांचं मूल्यांकन करतं, पण असं न करता आम्ही ही मूल्यांकन करत असताना एक आपली जी पॅनल कमिटी होती ती स्थापन केली, ज्यामध्ये दुसऱ्या तालुक्यातील एक सरपंच, त्यानंतर एक अधिकारी, पंचायत समितीचे संगमनेरचे एक अधिकारी, त्यानंतर संतोष जगदने सर, टेकाळे सर आणि प्रकाश सर, हे सगळे ह्या कमिटीमध्ये होते, ज्यांनी गावातील परिश्रम, गावामध्ये असलेल्या ज्या काही घटना आहेत, ज्या काही गोष्टी आहेत त्या समजून घेतल्या होत्या आणि त्या माध्यमातून आम्ही त्या गावातील व्हॅल्युएशन केलं, मूल्यांकन केलं आणि ओव्हरऑल जे आहे या स्पर्धेचं एक नवीन स्वरूप तयार झालं, ज्यामध्ये आम्ही अवॉर्ड फंक्शन घेतलं आणि अवॉर्ड फंक्शनमध्ये 3 बक्षिसं हे त्या गावाला देण्यात आले, ज्यामध्ये पळसखेडे असेल, तिगाव असेल आणि झोडे असेल, या 3 गावांना हे पुरस्कार मिळाले। ही स्पर्धा सुरू असताना आम्हाला बऱ्याच गोष्टी माहीत पडल्या। एक घारगाव इथे एक शिंदे मामा म्हणून होते, जे ग्रामपंचायत कर्मचारी होते आणि या शिंदे मामांनी जेव्हा आम्ही मियावाकीचा कॉन्सेप्ट त्या गावामध्ये सांगितला तेव्हा ती मियावाकी लागवड करण्याचं ठरवलं सरपंचांनी। पण मियावाकीचं खोदकाम झाल्यानंतर त्या शिंदे मामांची डेथ झाली, पण गावातील सरपंच असेल, गावातील लोकांनी त्यावरच ते थांबून दिलं नाही, तर तिथे असलेल्या ग्रामपंचायतचे कर्मचारी हे शिंदे मामांचा मुलगा राहिला आणि त्या मुलाने ती मियावाकी आजही चांगल्या प्रकारे आणि त्यांची आठवण म्हणून ती आज घारगावमध्ये मियावाकी शिंदे मामांच्या आठवणीत अजूनही जिवंत आहे। मला असं वाटतं की ही मियावाकी ही फक्त वृक्ष लागवड स्पर्धा राहिली नाही आहे, तर या माध्यमातून लोकांच्या स्मृतीसुद्धा कुठेतरी जिवंत राहतात असं मला वाटतं।